आपण मोठे होत जातो आणि नकळत ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना मागे सोडत जातो. कधी काळी ज्यांच्या एका कौतुकासाठी आपण धडपडायचो, आज त्यांचा फोन आला तर आपण म्हणतो नंतर बोलतो. पण जर उद्या नंतर उरलं नाही तर आजचा हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला एका अशा व्यक्तीची आठवण करून देईल जिला तुम्ही खूप दिवसापासून धन्यवाद म्हणायचं विसरलात. आज गुरुपौर्णिमा आहे, पण हा व्हिडिओ सणाबद्दल नाही, हा त्या माणसाबद्दल आहे ज्यामुळे आपण आजचे आपण आहोत. लहानपणी पेन्सिल कशी धरायची हेही आपल्याला माहीत नव्हतं. बुटाची लेस बांधता येत नव्हती. सायकल चालवताना आपण कितीदा पडलो, पण कोणीतरी प्रत्येक वेळी हात पुढे केला. पुन्हा प्रयत्न कर, हे 4 शब्द कदाचित त्यावेळी साधे वाटले असतील, पण आज मागे वळून पाहिलं तर आपलं आयुष्य त्या 4 शब्दावर उभं आहे. गुरु म्हणजे फक्त पुस्तक शिकवणारा व्यक्ती नाही. गुरु म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास हरवल्यावर तुमच्यावर विश्वास ठेवणारा माणूस. मोठं होताना आपण खूप काही कमावतो, पगार, मोबाईल, गाडी, ओळख, पण एक गोष्ट नकळत विसरतो, कृतज्ञता. ज्याच्या एका कौतुकाने आपण आनंदी व्हायचो, आज त्यांच्याशी बोलायला वेळही नसतो. ज्यांनी आपल्या प्रत्येक छोट्या यशावर टाळी वाजवली, आज त्यांचा फोन आला तर आपण म्हणतो नंतर बोलतो. कदाचित त्यांना फक्त 2 मिनिटं हवी असती. एक दिवस असा येतो जेव्हा आपण एखाद्या लहान मुलाला काहीतरी शिकवत असतो किंवा आपल्या मुलाला पहिल्यांदा चालायला शिकवतो. एखाद्या नवीन कर्मचाऱ्याला काम समजावून सांगत असतो आणि अचानक आपल्याला जाणवतं, हेच तर कोणीतरी आपल्यासाठी केलं होतं कधी काळी. त्या क्षणी आपण समजतो, गुरु म्हणजे फक्त शिकवण नाही, तर कोणाच्या तरी आयुष्यात आशा निर्माण करणं आहे. काही गुरु अपयशाच्या रूपात भेटतात, काही एका तुटलेल्या नात्याच्या रूपात भेटतात, काही एकटेपणाच्या रात्रीत. ते बोलत नाही, उपदेश करत नाही, पण ते आपल्याला इतकं शिकवून जातात की आपण पूर्वीसारखं कधीच राहत नाही. आज गुरुपौर्णिमा आहे. कोणतीही मोठी पोस्ट टाकण्याची गरज नाही, लांबलचक स्टेटसचीही गरज नाही. फक्त एक फोन करा, एक संदेश पाठवा आणि मनातल्या मनात म्हणा, तुम्ही दिलेला प्रत्येक धडा आजही माझ्यासोबत आहे. कारण काही माणसं आयुष्यातून निघून जातात, पण त्यांना शिकवलेले धडे कधीच जात नाही. कदाचित या क्षणी तुमच्या डोळ्यासमोर एखादा चेहरा आला असेल, एखादा शिक्षक, आई, वडील, मोठा भाऊ, मैत्रीण किंवा अशी एखादी व्यक्ती जिने तुमच्या आयुष्यात शांतपणे प्रकाश आणला आणि कधीच त्याचं श्रेय मागितलं नाही. आयुष्यात आपण अनेक लोकांना भेटतो, पण फार थोडे लोक आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. तेच खरे गुरु असतात. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मनापासून म्हणा, तुम्ही शिकवलेले धडे अजूनही माझ्या प्रत्येक पावलासोबत चालत आहे. कारण ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. म्हणूनच
आपल्या संस्कृतीने हजारो वर्षापूर्वी एक श्लोक दिला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त गुरूंना वंदन करण्याचा दिवस नाही, तर त्यांनी आपल्याला घडवलं त्यांना मनापासून आठवण्याचा दिवस आहे. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा आणि जीवनाला नवीन दृष्टिकोन देणाऱ्या प्रवासासाठी मनोविश्वसोबत नक्की जोडा. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासह. तोवर काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.